हे बघा, मी काय म्हणतो ते एकदा नीट ऐका, लॉजिकली समजून घ्या. मी तुम्हाला मारलं, तुम्ही मला मारला, आपलं तसं व्यवहार मिटला आपला, है ना. तर माझा आता तुमच्यावर काय व्यवहार नाही, आपलं आपलं सगळं फिटले. जो काय व्यवहार आहे तो हिच्याबरोबर, तुम्ही तुमचं काय ते मिटवा, मला जाऊ द्या. नाही नाही, मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठं जाणार नाही. तुमचा जो काय व्यवहार आहे तो हिच्याबरोबर आहे, तो तुमचा तुम्ही मिटवा. आता हिच्याशी काय माझा संबंध नाही. आता कसं पकडलं गेलं? आता संबंध नाही म्हणजे आधी होता ना. अहो हे खोटं बोलते, ती मला स्वतः म्हणाले होते हे टिम्पल, डोक्यात जाऊ नका. खरं काय ते सांगा ना, मी खरंच काय नाही केलेलं हो. खरंच सांगते, माझं नाव घेतलं की नाही यांनी डिंपल म्हणाले, म्हणजे तुम्ही नवरा हाय माझं. खरं बोला की जरा. बाई जरा शांत बस. ऐका, माझा खरंच काही संबंध नाही हिच्याबरोबर. कशाला यांच्या नादी लागताय? गपगुमानं पैसे देऊन टाका ना, मोकळं व्हा ना. बोल, डोक्यात जाऊ नका. आपला दोघांचा काही व्यवहार नाहीये. हे बघा, माझा या मुलीबरोबर काही व्यवहार नाहीये. हिने तुम्हाला आधीही गंडवलंय, आत्ताही गंडवते, आत्ता मला याच्यामध्ये अडकवते. माझा खरंच काही संबंध नाही. तुमचा जो काय व्यवहार आहे ना तुम्ही कंप्लीट करा. हिला मारा कापा, मला काही करायचं नाही. नाही नाही नाही. कुठे निघाला? भाईच्या परमिशन शिवाय कोणी कुठे जाऊ शकत नाही. चल माग. आपण मी तुम्हाला किती वेळा सांगू, माझा खरंच काय संबंध नाही. मी पैसे घेतले नाही. तुम्हाला माझ्याकडे खरंच बघून वाटतं मी 2 करोड खिशात घेऊन फिरतो. तुम्हाला लगेचच पैसे देईल मी. हॅलो. हा भाई, हा ती पोरगी सापडली आणि तिच्याबरोबर एक पोरगा पण आहे. हो. पोरगा? दोघालाही घेऊन या अड्ड्यावर. ठीक आहे. चला रे, बाईंनी सांगितलंय या दोघांना घेऊन यायचे. माझा खरंच काय संबंध नाही दादा. बाय बोलला या, गप चालायचं. माझ्या नवऱ्यावर कोणी गुंडगिरी करायची नाही हा? तुम्हाला माहित नाही माझा नवरा किती डेंजर आहे ती. ए बाई, माझा खरंच काय संबंध नाही दादा. हिला खरंच तुम्ही घेऊन जा. माझा माझं नवरा मारणार मी. सोड. कोण बाई आहे? कुठे घेऊन चाललेत आपल्याला? तोच बाई ज्याच्याकडनं मी पैसे घेतलं होतं. बघितलेत कसे दिसतात माणसं. कशाला अशा माणसांकडनं पैसे घ्यायचे? तू अडकलीस, मला पण अडकवलंयस. माझा काही खरं संबंध आहे का याच्यात? माझ्या तोंडच काय लावू नका मला. मागचं विसरलं का सगळं? बायकांचे मुर्दे पाडले होते तेव्हा मीच मदत केली होती ना. पैसे दिलं होतं, पोलिसांपासून पण मॅच वाचवलं होतं. आता मला मदत करायची सोडून मला सांगताय का? ह्याच काय समज? तुमच्या नवरा बायकोची काय कुसूर पुसूर चालली रे? शांत बसा. जे काय बोलायचंय ना ते बाई समोर बोलायचं. आता चुप. लाले, अगं किती काळजी करत बसशील? तो फोनवर बोललाय ना येईल म्हणून, मग येईल का? नका काळजी करू. जा, तोवर तू खोलीत जाऊन आराम कर. तो आला ना की मी तुला आवाज देते. जा बरं. बाई, हा काय ती काळजी, काय ती नाटकी? बाई, हिता आमची लग्न झाली, आम्हाला पोरं झाली, पाक नातवंड बी झाली, पण हे असलं कधी बघितलं नाही फुलत आहे आम्ही. हिता मा लेक आहे ना सुधाकर, तो पोलिसात ड्युटीला आहे. त्याच्या काळजीने माझा बी जीव वर खाली होतोय, पण मी नाही कधी असं वरची काळजी दाखवली. रंजे, अगं सुधाकर पोलिसात आहे, त्याला उशीर होतोच की यायला. आणि आता या घराला सवय झाली आहे त्याच्या उशिरा येण्याची. काय का आता? म्हणजे माझा सुधाकरी उशिरा येतो ह्याची तुम्हाला सवय झाली म्हणून त्याची काळजीच करायची नाही. वा वा, हे चांगलंय फुलत आहे तुझं. अरे हे सुद्या, अरे कुठं होतो तो? बाई, कसली काळजी वाटत होती मला. अगाई, पोलीस स्टेशन मध्ये जर काम होती म्हणून उशीर झाला. बरं ऐक, मला लई भूक लागल्यात, जेवायला वाढा. हा वाढते. फुलत आहे, मी वाढू का सुधाला जेवायला का वाढते तू? हा थांब. लाले, ए लाले, आले काय? आता अजून नाही आलाय तो. ये, सुधाकर आलाय. जा, त्याला जेवायला वाढ.
मी आवडतो. हा ये. आला का गोपाळ? काय झालं त्याचं? कुठं राहिला तो? हा, काय फोन बिन केला होता का त्याला? अहो आला होता फोन, तो दोस्ता सांगते हाय येतोय म्हणलाय. हा ठीक आहे, मी आलो चक्कर मारू. फुलत आहे अगं सुद्याला वाढते जेवायला. ती मेथीची भाजी आहे ना चांगली झाली होती बरं का. सुद्या बस जेवायला. हाय का सुधाकर, पाहिलं का ना मगाशी ना मेथीची भाजी केली होती बाई, चांगली झाली होती. मी म्हणलं का मला दे थोडी मेथीची भाजी, मला सुद्धा बरोबर जेवेन मी थोडंसं 4 घास. मला मगाशी कमीच गेले होते बाई, 1 नाही 2 नाही. हा ना काय किंमत नाही बाई घरामध्ये आपल्याला. आता जेवायला वाढ. हा हा वाढते वाढते. आणलं बघ. सावकाश सावकाश. काय होतंय? एवढी पण भूक लागली नाही मला. भाऊजी तुमचं जेवण झालं की जरा ह्यांना बघून येता का? नाही म्हणजे फोनवर बोलले हे निघालो म्हणून, पण अजून नाही आले. अरे बाई काय ग तुझं? दमानं घे जरा. माझं लेकरू आता दमून बागून आलेलं आहे. पहिला घास त्यानं घेतला नाही तर झालं तुझं तुन सुरू. जेव दे आधी त्याला मग बघू. सुद्या जेवर. तुझं काय काय चाललंय? हं? काय नवीन सुरू केलंय? तू काय लहान आहे का आता त्याच्या बॉटल धरून त्याला घरी घेऊन यायला? चांगला मोठा आहे की. रातचा बाहेरच फिरत असतो त्यो. काय करतो कुणास ठाऊक? येईल त्यो घरी. लहान नाही त्यो रस्ता इसरायला, कोणी त्याला किडनॅप करायला. नको काळजी करू. आणि आता सांगितलं ना का हाय दोस्तांबरोबर, मग गप्पा मारत असल. गप्पा मारून पोट भरलं की येईल घरला. त्याच्यासाठी सगळ्या घरादाराला येठीला धरायचं काम नाही आहे लालीजी. यांना कुठं माहिती आहेत त्यांचे कांड. त्यात एकदम फोन कट केला त्यांनी. असं का केलं असेल? चल की. बागों में फिर झूले पड़ गए, पक गई मिठिया अंबिया, ये छोटी सी जिंदगी रात लंबिया लंबिया, ओ घर आजा परदेसी, तेरी मेरी एक जिंदड़ी, ओ घर आजा परदेसी, घर आजा परदेसी. डॉक्टर तुम्हाला एक सांगायचं राहिलंय. यो जो भाई आहे ना तो माझा आशिक आहे. फोटो बघून कळलं असेल ना तुम्हाला. त्याला जर कळलं मी तुम्हाला माझा नवरा सांगितलंय तर तुमचं रामनाम सत्य हे होईल. बाई याचं काय करायचंय?